नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 2 वरती। मित्रांनो, गणित भाग 2 ला सुरुवात करूयात आणि पहिलं प्रकरण आहे समरूपता, त्यामधला सराव संच 1.1 मित्रांनो आज आपण बघणार आहोत। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन पण दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके मित्रांनो, जाऊयात पुढे। पण आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की हीच व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिश मधून बघायची असेल, तुम्ही इंग्लिश मीडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल आणि ही व्हिडिओ तुम्हाला इंग्लिश मधून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी इंग्लिश मधून या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तुम्ही बघू शकताय। आणि त्याचबरोबर गणित भाग 1 चं पहिलं जे प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे, त्यातल्या सगळ्या सराव संचांवरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवल्यात, त्या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या सोबत शेअर केलेली आहे। आज जाऊयात पुढे। तर बघा मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर आपण काय करू, काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आणि गुणधर्म समजून घेऊयात, कारण या प्रकरणाला सुरुवात करण्याच्या अगोदर किंवा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला गुणधर्म माहिती पाहिजे, संकल्पना माहिती पाहिजे, सूत्र माहिती पाहिजेत। ती जर माहिती नसेल तर आपल्याला कशी काय गणित जमणार। तर मित्रांनो, कुठल्याही प्रकरणाचा सराव संच सुरू करण्याच्या अगोदर त्या प्रकरणाशी रिलेटेड काही महत्त्वाचे गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजेत। ते जर नसतील माहिती तर आपल्याला खूप अवघड जातं सराव संच सोडवत असताना। तर हे गुणधर्म आपण बघूयात। बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे गुणधर्म, पहिला जो गुणधर्म आपल्याला इथं आहे तो गुणधर्म काय की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। हा गुणधर्म खूप इम्पॉर्टंट आहे। बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। गेलं की नाही डोक्यावरून? गेलं असेल, पण टेन्शन घेऊ नका। बघा, आपण साध्या सोप्या भाषेमध्ये बघूयात। बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे दोन त्रिकोण आहेत। समजा माझ्याकडे एक त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे ए बी आणि सी, दुसरा एक त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे पी क्यू आर। ओके, हा एक काटकोन त्रिकोण आहे, हा एक लघुकोन त्रिकोण। हे दोन त्रिकोण आपण या ठिकाणी काढले। आता या दोन त्रिकोणांमध्ये एबीसीचा पाया समजा बीसी आणि उंची काय बाबा इथं समजा एडी, उंची ही कधीही 90 अंशात असते। त्रिकोण एबीसीचा पाया बीसी आणि उंची एडी। आता त्रिकोण पीक्यूआरचा विचार केला तर पीक्यूआरचा पाया क्यूआर आणि उंची पीक्यू। आता आपला काय विषय आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मराठी भाषेत दिलंय। दोन त्रिकोणांच्या, हे दोन त्रिकोण आहेत, क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे भागाकार। आता यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे समजा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर झालं क्षेत्रफळांचं गुणोत्तर। आता हे क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर काढायचं झालं तर एबीसीच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। लक्षात घ्या, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे कुठल्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्याचं सूत्र काय, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। काय सूत्र, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे सूत्र आहे। ओके, मग या ठिकाणी आपण इथं काय करू, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर 1/2 गुणिले एबीसीचा पाया काय बीसी, ओके, आणि गुणिले एबीसीची उंची काय एडी, ओके, आणि छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर। बघा, एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर म्हणजे त्रिकोण पीक्यूआरचा पाया गुणिले उंची लिहू। आता पीक्यूआरचा पाया काय क्यूआर, 1/2 गुणिले क्यूआर आणि गुणिले उंची काय पीक्यू। तर अशा प्रकारे आपण हा मुद्दा घेऊ शकतो। ओके, आता याच्यानंतर आता थोडंसं पुढे जाऊयात। बघा, आता या दोघांमध्ये मला सांगा काय काय कट होईल। दोघांमध्ये बघितलं तर 1/2 उडाले, चिमणी उडाली, कावळा उडाला, 1/2 पण उडाले, समान आहे म्हणून ते कॅन्सल झाले। आता इथे काय होईल बाबा, या ठिकाणी बघा, इथे 1/2 गेला, मग राहिलं काय वर बीसी गुणिले एडी आणि भागिले, किंवा इथं खाली लिहू, चला आपण खाली लिहूयात, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 1/2 गेला, मग बीसी गुणिले एडी भागिले क्यू आर गुणिले पी क्यू। बघा, बीसी पाया गुणिले उंची आलं आणि इथे पण खाली क्यू आर पाया गुणिले पी क्यू उंची, म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येतं, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची। म्हणजे कुठलेही दोन त्रिकोण असतील जगातले
त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येतं, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. हा एक गुणधर्म आहे. हा गुणधर्म माहिती पाहिजे. काय गुणधर्म आहे, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कुठलेही असतील ते काय असतं, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. समजा माझ्याकडे एखादा प्रश्न आला बरं बोर्डाच्या परीक्षेला, समजा दोन त्रिकोण आले. हा एक त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे P आहे, Q आहे, R आहे. ही आपली उंची आहे, हा T आहे, PT पाया आहे. दुसरा एक त्रिकोण आपल्याकडे समजा अशा प्रकारे हा त्रिकोण काढलाय ज्याचं नाव आहे L आहे, M आहे, N आहे आणि इथं D आहे. LD जो आहे तो या ठिकाणी आपल्याकडं ही उंची आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काही किमती दिल्या असतील. समजा QR दिलंय आपल्याकडं 10, PT दिलंय 6, त्याचप्रमाणे LD दिलंय 4 आणि हे दिलेले आपल्याला 12 आणि सांगतील की या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. मग आपण काय करणार बाबा, एरिया ऑफ त्रिकोण PQR भागिले एरिया ऑफ त्रिकोण LMN यांचं गुणोत्तर. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची लिहायचं. सूत्र काय, डायरेक्ट पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. एवढंच आहे, बाकी काय मोठा एवढं जाऊन झेंडा नाही लावायचा. गुणधर्म नीट समजून घ्या, प्रॉपर्टी नीट समजून घ्या. ती डोक्यात फिक्स करून ठेवा की दोन त्रिकोण असतील जगातले कुठलेही, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर फक्त एवढं लिहायचं आहे, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. PQRचा पाया काय QR गुणिले उंची काय PT भागिले, आता LMNचा पाया गुणिले उंची लिहा. LMNचा पाया काय MN, ओके, आणि गुणिले याची उंची काय बाबा LD लिहिलं. आता इथं किमती टाकू. QR 10, PT 6, QR किती 10 गुणिले PT किती आहे बाबा 6 आहे भागिले MN गुणिले LD, MN किती 12 आणि गुणिले LD किती 4. ओके, 10 60 भागिले 12 चौक 48. ओके, 60 आणि 48 कितीच्या पाड्यात येतात, 12च्या. 12 पंचे 60, 12 चौक 48 किती आले बाबा, 5/4 गुणोत्तर आलं. तर अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो. हा गुणधर्म समजून सांगण्यासाठी मी हा एक प्रश्न तयार केलेला आहे. तर हा पहिला गुणधर्म आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हा गुणधर्म माहिती पाहिजे मित्रांनो. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची, एवढंच लिहायचं. पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. आता पुढचे काही आपण गुणधर्म समजून घेऊयात अजून. बघा, हा पुढचा गुणधर्म आहे की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं बघितलं. दुसरा एक गुणधर्म आहे, समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे पायांच्या प्रमाणात असतात आणि समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात असतात. आता हे आपण उदाहरणासहित बघूयात. बघा, या ठिकाणी उदाहरणासहित आपण बघण्याचा प्रयत्न करू इथं. ठीक आहे, एक एक्झाम्पल बघूयात इथं बरं का. एक आपण एक्झाम्पल बघू, मच्छर आला. ओके, आता समजा मी दोन त्रिकोण घेतले. समजा या ठिकाणी एक त्रिकोण घेतला ज्याचं ना, समजा हीच एक आकृती बघितली आपण. समजा ही एक आकृती बघितली. या आकृती मोठी काढू जरा. ओके, ही आकृती आहे ABC आणि इथं आपण म्हटलं D. बरं, या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत मला सांगा. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, हां कोण सांगतंय, कमेंट बॉक्स चॅट बॉक्समध्ये लिहा. चला, किती त्रिकोण दिसतात, 3 आहे. बघा, या आकृतीमध्ये एकूण 3 त्रिकोण आहे. हा 1 नंबरचा त्रिकोण, हा 2 नंबरचा त्रिकोण आणि एक मोठा त्रिकोण. बरोबर, आता या आकृतीत एक गंमत करू आपण. समजा 1 नंबरचा त्रिकोण आहे ABD, एरिया ऑफ त्रिकोण ABD भागिले दुसरा त्रिकोण कुठला, 2 नंबरचा बघू ADC, एरिया ऑफ त्रिकोण ACD म्हणा. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण काय लिहिणार, हे जे दोन त्रिकोण आहेत यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय लिहिणार. आपण काय म्हटलं गुणधर्म, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची लिहितो. आता ABDचा पाया कुठला, 1 नंबरच्या त्रिकोणाचा पाया काय BD. बरोबर ना, एवढाच पाया झाला BD आणि त्याची उंची काय बाबा AD. काय लिहिणार आपण, BD गुणिले AD भागिले ACD. 2 नंबरचा त्रिकोण आहे त्याचा पाया काय बघा, त्याचा पाया बघा हा या ठिकाणी लिहू शकतो आपण CD, पाया CD आणि उंची काय AD. पाया CD गुणिले उंची AD. काय लिहिलं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची लिहिलं. आता या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, AD कॉमन आहे, AD गेलं. मग राहिलं काय बाबा तुमच्याकडं, BD छेद CD राहिलं. काय राहिलं, BD भागिले CD. AD कट का झाला, कारण या ठिकाणी उंची समान आहे. काय समान आहे, AD कट झाला म्हणजे या दोन त्रिकोणांची काय समान आहे, उंची समान आहे. मग यांची उंची समान असल्यामुळे क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय आलं, BD छेद CD.
बीडी छेद सीडी म्हणजे या त्रिकोणाचा पाया भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया। मग लक्षात घ्या दुसरा एक गुणधर्म बनतो काय आला, पाया भागिले पाया आला। बीडी हा एबीडीचा पाया आहे, सीडी हा एसीडीचा पाया आहे, पाया भागिले पाया आला। म्हणजे दोन त्रिकोणांची जर उंची समान असेल, काय समान असेल, उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात येतं, म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया येतं। लक्षात घ्या दोन गुणधर्म झाले। पहिला गुणधर्म काय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची, आणि उंची समान असेल त्या दोन त्रिकोणांची कुठल्याही तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर डायरेक्ट पाया भागिले पाया लिहायचं। ओके, लक्षात आलं असेल तुमच्या। एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूयात। माझ्याकडे समजा अशा प्रकारे त्रिकोण आहे, दोन त्रिकोण आहे, पी आहे, क्यू आहे, आर आहे, एस आहे। या दोन त्रिकोणामध्ये इथं दिलाय 4, इथं दिलाय 6 आणि हा 1 नंबरचा त्रिकोण, हा 2 नंबरचा पकडा। एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी आर एस, या दोन त्रिकोणांमध्ये मला सांगा यांचं गुणोत्तर आता आपल्याला काय लिहायचं आहे की या दोन त्रिकोणात काय समान आहे, उंची समान आहे। बघा पी, तसं बघायला गेलं तर उंची 90 अंशामध्ये असते। तुम्ही म्हणाल उंची तर दिलेलीच नाहीये, इथं उंची दिली नाही पण समान आहे का, कारण दोघांचा एक शिरोबिंदू कॉमन आहे म्हणजे इथं उंची समान आहे। मग या दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं, पाया भागिले पाया। काय असतं, पाया भागिले पाया। मग 1 नंबरच्या त्रिकोणाचा पाया काय, क्यू आर आणि 2 नंबरच्या त्रिकोणाचा पाया काय, आर एस। ओके, म्हणजे पी क्यू आरचा पाया क्यू आर आणि पी आर एसचा पाया आर एस। ओके, कारण उंची समान आहे, उंची समान म्हणून त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया। आता बघा क्यू आर किती 4 आहे, आर एस किती 6 आहे, 2 दुने 4 2 त्रिक 6। अशा प्रकारे बघा हा गुणधर्म आहे, दोन त्रिकोणांची उंची समान तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात पाया भागिले पाया। आता अजून एक गुणधर्म आहे, जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर मग काय येतं गुणोत्तर बघा। समजा आता इथं आपल्याकडे दोन त्रिकोण आहे, बघा परत आपण दुसरे दोन त्रिकोण घेऊ। अशा प्रकारे बघा ही एक आकृती आपल्याकडे, या आकृतीमध्ये हा आहे ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, इथं एक 90 मापाचा आहे, इथं एक 90 मापाचा आहे, बरं का। आता इथं बघा एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी, बी डी सी समजा किंवा बी सी डी समजा, बी सी डी बरोबर, हे दोन त्रिकोण बघा ए बी सी छेद बी सी डी। आता आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची। हा आपला बेसिक गुणधर्म आहे, तो इथं वापरून बघूयात। बघा एबीसीचा पाया काय, बीसी, एबीसी या त्रिकोणाचा पाया बघा, एबीसी हा दिसला त्रिकोण, एबीसी त्रिकोण, त्याला आपण वाटलंच तर एक वेगळा कलर देऊयात म्हणजे तुम्हाला समजेल। बघा हा एबीसी हिरव्या रंगाचा हा जो त्रिकोण आहे, एबीसीचा पाया काय, बीसी, चला पाया बीसी गुणिले याची उंची काय, एबी, याची उंची काय बाबा, एबी, ठीक आहे, लिहिली उंची एबी भागिले दुसरा जो त्रिकोण आहे आपल्याकडे तो लाल कलर मध्ये दाखवूयात। बघा हा त्रिकोण दिसला लाल कलरचा, डी सी बी बरोबर, किंवा बी सी डी, याचा पाया काय बाबा, बी सी, मैत्रिणीला बी सी गुणिले याची उंची काय, सी डी, या ठिकाणी लिहिली सी डी। आता दोघांमध्ये काय काय कट होईल, दोघांमध्ये बी सी कट झाला, मग काय राहिला, ए बी भागिले सी डी। ए बी काय आहे, या त्रिकोणाची उंची भागिले सी डी काय, दुसऱ्या त्रिकोणाची उंची। काय आलं गुणोत्तर उंची भागिले उंची, का, कारण बी सी पाया कट झाला। मग जर समान पाया असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर डायरेक्ट उंची भागिले उंची लिहायचं। लक्षात आलं। दुसरा गुणधर्म काय, दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची। 3 गुणधर्म झाले बघा, लक्षात घ्या। पहिला गुणधर्म, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची। ओके, उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया लिहायचं, पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची लिहायचं। आणि अजून चौथा गुणधर्म आहे, जर दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर काय करायचं, पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर त्रिकोणांची क्षेत्रफळे सारखी असतात किंवा त्यांचं गुणोत्तर एकाच एक येतं, हे लक्षात घ्या। तर हे गुणधर्म जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट होते। आता आपण डायरेक्टली आपल्या प्रश्नांकडे जाऊयात, ठीक आहे। आता हा पहिला प्रश्न बघा, सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न। आता सराव संचाला आपण सुरुवात करूयात। आतापर्यंत आपण हे 4 इम्पॉर्टंट गुणधर्म बघितले, ते गुणधर्म समजल्याशिवाय सराव संच समजणं कठीण आहे, म्हणून सुरुवातीला आपण गुणधर्म समजून घेतले। आता सराव संचाकडे बघितल्यानंतर बघा काय होईल की एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे। एक त्रिकोण आहे, कुठला पण त्रिकोण असेल, त्या त्रिकोणाचा पाया 9 आहे, उंची 5 आहे। आणि दुसरा त्रिकोण आहे, त्याचा पाया 10, उंची 6 आहे।
तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तरे काढा. बघा एका त्रिकोणाचा पाया आणि उंची दिलाय, त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचा पण पाया आणि उंची दिलाय. म्हणजे दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची दिलाय, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. आत्ताच गुणधर्म बघितला. मग आपण लिहिताना काय लिहायचं की बाबा समजा एका त्रिकोणाचा पाया, पाया म्हणजे बेस B1 व उंची h, हाईट h1 मानू. बरं, एका त्रिकोणाचा पाया किंवा एक काम करा, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ घ्या. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आहे ते A1. ओके, त्याच्यानंतर पाया B1 व उंची h1 मानू. ठीक आहे, उंची h1 मानू. लक्षात आलं? एक त्रिकोण आहे, त्याचं क्षेत्रफळ A1, पाया B1, उंची h1 मानू. ओके, आता दुसऱ्या त्रिकोणाचा विचार करू. दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ, दुसऱ्याचं क्षेत्रफळ काय बाबा? A2, पाया B2 व उंची काय म्हणणार आपण? व उंची h2 मानू. ठीक आहे, उंची h2 मानू. संपला विषय. बरं का, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1, पाया B1, उंची h1 मानली. दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A2, पाया B2, उंची h2 मानली. आता ज्या गोष्टी दिल्यात त्या या ठिकाणी लिहून घेऊयात आपण. बघा B1, एका त्रिकोणाचा पाया 9, म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 बरोबर 9, बरोबर. उंची 5 म्हणजे h1 बरोबर 5, म्हणजे एका त्रिकोणाचा पाया 9, उंची 5 हे लिहिलं. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया म्हणजे B2 बरोबर किती? 10. आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची म्हणजे h2 बरोबर किती दिले? 6 दिले. चला हे सगळं लिहिलं. आणि आपल्याला काय विचारलंय की त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता बघा, एकाचं क्षेत्रफळ A1 भागिले दुसऱ्याचं क्षेत्रफळ A2. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. हा पहिला गुणधर्म. मग A1 चा पाया काय? B1 गुणिले उंची h1 भागिले A2 चा पाया काय? B2 गुणिले उंची h2. लिहिला गुणधर्म. इथं लिहा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. काय लिहायचं? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. ओके, क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढे असते. ओके, एवढं लिहिलं तरी चालेल. आता बघा B1 गुणिले h1, B1 9, h1 5, 9 गुणिले 5 भागिले B2 गुणिले h2, B2 10, h2 6, 10 गुणिले 6. काय होईल? 9 5 45, 10 6 60. 60 आणि 45 कितीच्या पाड्यात येतात? 15च्या. 15 त्रिक 45, 15 चौक 60. उत्तर किती आलं? 3/4. म्हणजे या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे 3/4 असणार आहे. तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपण सोडू शकतो. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ, पण जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे, तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनही काही मुलांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन पटकन दाबून टाका. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. बघा दुसरा प्रश्न खूप सोपा आहे आणि हा प्रश्न खूप वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलाय. या ठिकाणी एक विचार करा. बघा ही आकृती आहे. भूमितीमध्ये आकृती आणि आकृत्यांवरून सूत्र तयार करावं लागतं. ओके, लक्षात घ्या. इथं काय दिलंय? दिलेल्या आकृतीमध्ये BC लंब AB. बघा BC लंब AB इथं दिलाय 90 मापाचा कोण. AD लंब BC, AD लंब AB. चला AD लंब AB. चला इथं लंब आहे. ठीक आहे, चला ह्याच्याकडे दुर्लक्ष करा थोडंसं. BC 4 दिलाय. कुठं गेला BC बाबा? हे काय इथं 4 दिलाय. AD 8 दिलाय. हे बघा इथं AD 8 दिलाय. तर काय सांगितलंय? एरिया ऑफ त्रिकोण ABC. बरं का, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले, इथं खाली लिहू थोडंसं, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB. ही दोन गुणोत्तर आपल्याला काढायचे, ABC आणि ADB. ही गुणोत्तर काढताना मित्रांनो एक विचार करायचा. हे जे दोन त्रिकोण दिलेले असतील, कुठलेही दोन त्रिकोण असतील, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर असेल तर पहिली गोष्ट चेक करायची दोघांमध्ये काय कॉमन आहे. दोघांमध्ये पाया समान आहे का उंची समान आहे, एवढं फक्त चेक करा. ठीक आहे, बघा चेक करू आपण. आता इथं जे दोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये एक ABC म्हणजे बघा, ABC म्हणजे हा वरचा त्रिकोण दिसला, हा लाल कलरचा हा वरचा त्रिकोण दिसतोय तुम्हाला सगळ्यांना. लाल कलरचा त्रिकोण चला दिसतोय. दुसरा त्रिकोण कुठला बाबा आपल्याकडं? ADB म्हणजे चला हा हिरव्या कलरचा त्रिकोण दिसला. आता मला सांगा या दोन त्रिकोणांमध्ये काय समान आहे. आता वरचा जो त्रिकोण आहे त्याचा पाया आणि उंची चेक करा. वरच्या त्रिकोणाचा पाया काय बाबा? AB. वरच्या त्रिकोणाचा पाया AB आणि उंची काय? CB म्हणजे BC. बरोबर.
आता खालच्या त्रिकोणाचा पाया काय असणार आहे, खालच्या त्रिकोणाचं डोकं इथे म्हणजे पाय कुठं असणार, वर असणार, म्हणजे पाया एबीचा असणार आहे. म्हणजे वरच्या त्रिकोणाचा पाया AB आणि खालच्या त्रिकोणाचा पण पाया AB आहे आणि याची उंची काय असणार आहे, ही असणार आहे उंची. ठीक आहे, आणि वरच्या त्रिकोणाची ही उंची झाली. ठीक आहे, मग दोघांची उंची सारखी आहे का, नाही, उंची वेगवेगळी आहे. सारखा काय आहे, पाया. या दोन त्रिकोणांचा काय समान आहे, पाया समान आहे. मग आता लक्षात घ्या, जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल, गुणधर्म काय असतो मगाशी बघितला, दोन त्रिकोणांचा पाया समान आहे ना, क्षेत्रफळांचा गुणोत्तर डायरेक्ट डोळे झाकून उंची भागिले उंची लिहायचं, बाकी काय मोठं काम नाही करायचं. पाया समान दिसतोय मला, गुणोत्तर उंची भागिले उंची. मग मला सांगा ABC, वरच्या त्रिकोणाची उंची काय, ही BC झाली उंची, वरच्या त्रिकोणाची उंची BC भागिले ADB, खालच्या त्रिकोणाची उंची काय AD. इथं कंसात लिहा समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण, पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण झालं. आता मला सांगा BC किती आहे, BC बरोबर 4 आहे, 4 लिहून टाका. AD किती, AD 8 आहे, 8 लिहून टाका. 4 1 4, 4 2 8, विषय संपला मित्रांनो. एकदम सोपा विषय, फक्त गुणधर्म समजला पाहिजे आणि आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. एकदम सोपा प्रश्न, 1 मार्काला येतो आणि येऊन गेला बोर्डाला 1-2 वेळा. आता इथे बघा, या दोन त्रिकोणांचा जर आपण नीट विचार केला ना, इथं काय दिलंय बघा, या ठिकाणी दिलंय की लंब वगैरे दिसतात. चला इथं RQ 6 आहे, कुठे गेला RQ बाबा, हा 6 आहे. PS 6 आहे, कुठे गेला PS किती, 6 आहे. ओके बाबा. PR 12 आहे, कुठे गेला हा PR जो आहे तो 12 आहे. ओके, तर आपल्याला QT काढा. काय काढायचंय, QT काढायचंय. विषय थोडासा गंभीर आहे, QT काढायचा. हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीने, आता 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडू शकतो, पण आपण बघा या ठिकाणी बघूयात. आता मी जर विचार केला, एरिया ऑफ त्रिकोण P बघा, एक त्रिकोण बघा या ठिकाणी, नीट बघा, ज्या त्रिकोणाला आता आपण पोपटी कलरमध्ये दाखवूयात. बघा हा त्रिकोण बघा, व्यवस्थित या त्रिकोणाकडे बघा, या एकाच त्रिकोणाचा विचार करायचा आहे. या त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे, हा समजा त्रिकोण आहे PQ आणि R. या त्रिकोणाचा विचार केला तर या त्रिकोणाचा पाया काय, RQ बरोबर. समजा पाया तुम्हाला RQ दिसतोय आणि याची उंची काय, PS. जर पाया RQ असेल तर उंची मी कुठून मोजणार, या P बिंदूपासून मोजणार, उंची PS झाली. पण एखादा मुलगा म्हणेल सर नाही, मी पाया PR म्हणतो, पाया जर PR घेतला तर उंची QT येईल. म्हणजे या त्रिकोणाचा विचार 2 प्रकारे आपण करू शकतो बघा का. पाया RQ घेऊन पण करू शकतो आणि पाया PR घेऊन पण करू शकतो. आता समजा मी या त्रिकोणाचं क्षेत्रफळ लिहिलं, एरिया ऑफ त्रिकोण PQR, याचं क्षेत्रफळ काय 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. याचा पाया काय RQ, RQ म्हणजे समजा QR, आणि गुणिले उंची काय बाबा PS, उंची घेतली PS. चला मग काय आलं उत्तर, 1/2 गुणिले QR किती दिलाय 6 गुणिले PS किती आहे बाबा, PS पण 6 आहे, 6. आता या ठिकाणी काय आलं बाबा, 1/2 गुणिले 6 6 36. आता 2 36च्या निम्मे किती, 36ला 2ने भाग लावला किती आले 18. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर किती आलं, 18 आलं बरोबर. 18 एकक, चौरस एकक वगैरे काहीतरी येईल. हे झालं PQRचं क्षेत्रफळ. आता PQRचं क्षेत्रफळ पाया PR असताना आपण काढू बघा, तेच असणार ना शेवटी. PQRचं क्षेत्रफळ 18 तर 18च असणार आहे, पाया कुठलाही घ्या. आता समजा आपण लिहिला एरिया ऑफ त्रिकोण PQRचं परत क्षेत्रफळ आपण दुसऱ्या याने काढू, 1/2 गुणिले पाया समजा आता PR घ्या. PR जर पाया घेतला, PRला मी पाया म्हटलं तर उंची काय झाली माझी, ही TQ झाली, QT. TQ म्हणजे QT. इथं लिहा बाबा, काय लिहा की PR पाया असताना, PR पाया असताना असताना झालं. आता आपलं टार्गेट काय बाबा, आपलं टार्गेट आहे QT काढणं. आता इथं QT निघाल. मला सांगा एरिया ऑफ त्रिकोण PQR किती, 18 आहे, इथं काढलं बरोबर. 1/2 गुणिले PR किती आहे, PR 12 आहे आपल्याकडं, गुणिले QT आता आपल्याला काढायची आहे. आता 18 बरोबर 2ने 12ला भाग लावला, बेस सग 12, 6 गुणिले QT. आता 18 आपल्या जागेवर 6 गुणिले इकडे आले भागिले बरोबर QT. म्हणून आपल्याकडं QT किती आलं, QT बरोबर 6 × 6 6 × 18, QT बरोबर किती आलं 3 आलं. तर अशा प्रकारे आपण इथं QT काढू शकतो. आणखी सुद्धा दुसरी एक मेथड आहे, पण मला हे मी या पद्धतीने तुम्हाला सांगितलं, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. आणखी एक दुसरी मेथड आहे, त्यावरती नंतर चर्चा करता येईल, ठीक आहे. ओके चला.
तर या ठिकाणी बघा पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा चौथा. पहिला दुसरा तिसरा प्रश्न कुठे गेला बाबा? या ठिकाणी एक मिनिट, आपले प्रश्न किती पहिला झाला? हा ते बरोबर चौथा प्रश्न आहे. ठीक आहे, चौथा प्रश्न बघा. 3 प्रश्न झाले, आता चौथा प्रश्न. याच्यामध्ये काय दिले बघा आपल्याला की या आकृतीमध्ये, ही जी आकृती आपण बघतो शेजारची, या आकृतीमध्ये काय सांगितलंय की ABC आणि BCD यांचं गुणोत्तर बघा. एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण BCD या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. बघा मित्रांनो, या 2 त्रिकोणांमध्ये काय समान आहे बघूयात. बघा पहिला त्रिकोण ABC बघा. ABC बघा, त्याला आपण लाल कलर देऊ. चला, लाल कलरचा त्रिकोण ABC. ओके, दिसला हा ABC? दिसला असेल. आता ABCचा पाया काय आहे बाबा? पाया त्याचा BC असणार आहे. ABCचा पाया समजा आपला BC. ओके, आणि याची उंची काय बाबा? AP असणार आहे. ही समांतर. इथं काय सांगितलं की बाबा AD समांतर BC. AD आणि BC समांतर आहे. दुसरा त्रिकोण काय? BCD. BC आणि D हा ग्रीन कलरचा त्रिकोण. बरोबर. आता एक तुम्हाला सांगतो महत्त्वाचा गुणधर्म. हे दोन्ही त्रिकोण आहेत ना, कशामध्ये? समांतर रेषांमध्ये येतात. दोन्ही त्रिकोण कशामध्ये येतात? समांतर रेषांमध्ये. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस 2 त्रिकोण समांतर रेषांमध्ये येत असतील तर ते दोन्ही त्रिकोण जे आहेत त्यांची उंची सारखी असते बरं का, कारण दोघांची उंची सेम असणार. ते समांतर रेषांमध्ये येतात. हा गुणधर्म लक्षात ठेवायचा. जर 2 त्रिकोण समांतर रेषांमध्ये येत असतील तर त्यांची उंची सारखी, या दोघांची उंची सारखी आहे. आता पायाचा विचार केला तर लाल त्रिकोण ABCचा पाया काय बाबा? तुमचा BC असणार. ABCचा पाया काय झाला? BC. आणि जो दुसरा त्रिकोण आहे DCB किंवा बाबा BCD, या दुसऱ्या त्रिकोणाचा पाया पण BC. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन्ही त्रिकोणांचा पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे. लक्षात घ्या, चौथा गुणधर्म आहे, जर 2 त्रिकोणांचा पाया आणि उंची सारखी असेल तर त्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळे सारखी असतात. आणि किंवा या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 1:1 येतं किंवा 1/1 येतं. कारण पाया व उंची समान, पाया व उंची समान असलेले त्रिकोण, समान असलेले त्रिकोण, पाया व उंची समान असलेले त्रिकोण. ओके, लक्षात घ्या, 2 त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असेल तर त्यांची क्षेत्रफळे सारखी असतात. त्यांचं गुणोत्तर 1:1 असतं. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC's एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर 1:1 असं आपल्याकडे हे उत्तर येणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा चौथा प्रश्न आपण सोडू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. आता आपण 5व्या प्रश्नाकडे आणि शेवटचा प्रश्न आहे आपला या ठिकाणी बघा. शेवटचा आणि 5वा प्रश्न, या प्रश्नाकडे आता आपली गाडी वळवूयात. सोपा प्रश्न आहे हा, खूप सोपा आहे. बघा, ही आकृती दिले आणि या आकृतीवरून ही सगळी गुणोत्तरं काढायची. पहिलं गुणोत्तर PQB छेद PBC. एरिया ऑफ त्रिकोण PQB कुठे बाबा? इथं P आहे, इथं Q आहे, हा B आहे. दिसला पांढऱ्या कलरचा त्रिकोण PQB? दिसला असेल. चला, हा एक त्रिकोण आहे, पांढरा त्रिकोण. एकदा त्रिकोण तुम्ही बघितला, त्रिकोणाला डोळ्यासमोर आणला की त्याचा पाया आणि उंची चेक करायचं. डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिला डॉक्टर इथं बघतो, थेटोस्कोप काय ते घेतो, ऐकतो, काहीतरी चेक करतो. तसं आपले लक्षात घ्यायचं, पाया आणि उंची चेक करायचं. या पांढऱ्या कलरचा जो त्रिकोण आहे हा 1 नंबरचा, त्याचा पाया काय बाबा? BQ, उंची काय? PQ. ओके, लक्षात आलं? पाया BQ, उंची PQ झालं. आता दुसरा त्रिकोण काय? PBC. P इथं, B इथं, C इथं. PBC बघा, ह्यो एवढा मोठा त्रिकोण दिसला ग्रीन कलरचा PBC. या PBCचा पाया काय? BC आणि उंची काय? PQ. आता दोघांमध्ये काय कॉमन आहे? दिसलं का? बघा, या छोट्या त्रिकोणाचा पाया BQ बरोबर, बरोबर का? वरचा जो त्रिकोण आहे PQBचा पाया BQ आणि PBC जो आहे PBC याचा पाया काय? BC आहे. पाया समान आहे का? नाही आहे. उंची चेक करू. या 1 नंबरच्या त्रिकोणाची उंची म्हणजे हा जो ग्रीन कलरचा जो त्रिकोण दिसतोय याची उंची तुमच्याकडे काय आहे? PQ आहे. याची उंची काय? PQ बरोबर. आणि हा जो मोठा त्रिकोण आहे त्याची उंची पण PQ, त्याची पण उंची काय? PQ. दोन्ही त्रिकोणांची काय समान आहे? उंची समान आहे. मग उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येणार? पाया भागिले पाया. मग PQBचा पाया काय? BQ, इथं लिहून टाका BQ, भागिले PBCचा पाया काय? PBC. हा जो मोठा त्रिकोण आहे PBC त्याचा पाया काय? BC. इथं लिहायचं समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण किंवा समान उंची असलेले त्रिकोण. उंची समान आहे म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात झाला. हा विषय क्लोज झाला.
आता दुसरा विषय बघू. ओके, दुसरा विषय काय, पीबीसी. परत हा पीबीसी त्रिकोण. बरं का, याला ग्रीन कलर देऊन टाकू बाबा. ग्रीन कलरचा पीबीसी, ज्याचा पाया जो आहे तो तुमच्याकडे बीसी आहे, दिसला हा ग्रीन कलरचा त्रिकोण. आणि दुसरा एक त्रिकोण आता आपल्याकडे आहे एबीसी. एबीसी म्हणजे हा मोठा त्रिकोण, दिसला एबीसी मोठा त्रिकोण. आता हा हिरवा आणि लाल कलरचा जो मोठा त्रिकोण आहे त्यांच्यामध्ये काय समान आहे बघा. या हिरव्या कलरच्या छोट्या त्रिकोणाचा पाया काय बाबा तुमच्याकडे बीसी आहे, बरोबर. आणि मोठा जो एबीसी त्रिकोण आहे त्याचा पण पाया बीसी आहे. या दोन्ही त्रिकोणांचा जो पाया बीसी आहे तो या ठिकाणी आपल्याला काय दिसतोय, समान दिसतोय. लक्षात आलं तुमच्या. बघा, एबीसी जो मोठा त्रिकोण आहे त्याचा पाया तर बीसी आहे, आणि दुसरा हा जो पीबीसी जो त्रिकोण या ठिकाणी दिसतोय त्याचा सुद्धा पाया बीसी. मग या दोन त्रिकोणांचा पाया समान आहे तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येणार, उंची भागिले उंची. मग पीबीसीची उंची काय, हा जो हिरव्या कलरचा त्रिकोण आहे त्याची ही झाली उंची पी क्यू, इथं लिहायचं पी क्यू, भागिले मोठा जो त्रिकोण ए बी सी त्याची उंची काय, ए डोकं आहे, डोक्यापासून खाली घ्या, ही उंची काय झाली एडी, याची उंची एडी. इथं लिहायचं समान पाया असलेले त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण, पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण. झालं, समान पायांचे त्रिकोण. आता पलीकडचे जे दोन प्रश्न आहेत त्याच्याकडे जाऊयात आपण. आता इथे बघा, इथे एक त्रिकोण आहे एबीसी, बरं का, एबीसी. एबीसी म्हणजे परत आपला हा मोठा त्रिकोण. बघा, हा एबीसी एक मोठा त्रिकोण आहे आणि त्याच्या जोडीला दुसरा कुठला त्रिकोण आहे, एडीसी. एडीसी म्हणजे हा बघा लाल कलरचा जो त्रिकोण आहे, हा लाल कलरचा त्रिकोण आणि आपला मोठा त्रिकोण. दोघांमध्ये काय कॉमन आहे, लाल कलरच्या त्रिकोणचा पाया डीसी आणि मोठ्या त्रिकोणाचा पाया बीसी. पाया समान आहे का, नाही बाबा, पाया तर इथं समान दिसत नाही. उंची चेक करा. मोठा एबीसी जो त्रिकोण आहे त्याची उंची काय, एडी येणार, आणि लाल कलरच्या त्रिकोणाची उंची पण एडी येणार. जो एडीसी जो त्रिकोण आहे त्याची उंची पण एडी येणार. दोन्ही त्रिकोणांची उंची एडी समान आहे. मग उंची समान तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय लिहिणार, पाया भागिले पाया. मग एबीसीचा मोठ्या त्रिकोणाचा पाया काय बीसी आणि भागिले एडीसी लाल कलरचा जो छोटा त्रिकोण आहे त्याचा पाया काय सीडी किंवा डीसी लिहिलं तरी चालेल, सीडी लिहिलं तरी चालेल. इथं लिहायचं समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, उंची समान आहे म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया लिहिलं. आता पुढचे दोन त्रिकोण बघूयात आपण. बघा, पहिला त्रिकोण पी क्यू सी, पी क्यू सी बघा, हा दिसला, हा पी क्यू सी, बरोबर. हा मोठा त्रिकोण व्हाईट कलरचा एक छोटा आहे. आणि दुसरा आहे पी क्यू एडीसी, सॉरी एडीसी, एक आहे एडीसी, एडीसी बघा, हा पांढऱ्या कलरचा त्रिकोण आणि हा लाल कलरचा त्रिकोण. ओके, एडीसी दोन त्रिकोण आहे. एक वरचा जो त्रिकोण आहे तो एडीसी लाल कलरचा त्रिकोण, खाली आहे पी क्यू सी पांढऱ्या कलरचा त्रिकोण. ओके, आता मला सांगा वरचा जो त्रिकोण आहे त्याचा पाया काय, लाल कलरच्या त्रिकोण एडीसीचा पाया काय डीसी. ओके, आणि पी क्यू सीचा पाया काय क्यू सी. पाया समान आहे का, नाही, एकाचा पाया डीसी एकाचा क्यू सी. आता उंची चेक करू. लाल कलरचा जो वरचा त्रिकोण आहे एडीसी मोठा त्याची उंची काय एडी, आणि खालचा जो त्रिकोण आहे पी क्यू सी त्याची उंची काय पी क्यू. उंची समान आहे का, नाही. पाया पण समान नाही, उंची पण समान नाही. मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची, ते लिहायचं. मग एडीसीचा पाया काय सीडी म्हणजेच डीसी गुणिले उंची काय एडी भागिले खालच्या त्रिकोणाचा पी क्यू सीचा पाया क्यू सी गुणिले उंची पी क्यू, क्यू सी गुणिले उंची पी क्यू, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. तर इथं लिहायचं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा गुणधर्म असं या ठिकाणी इथं लिहायचं आणि आपलं उत्तर संपेल. तर बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, येस. तर यस मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला जो सराव संच आहे तो झालेला आहे आपला. यानंतर सराव संच 1.2 जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्या बाजूचं बेलचं बटन पण दाबा, आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जाता जाता एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो मित्रांनो, आपला एक व्हॉट्सअपचा चॅनल आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपची लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला व्हॉट्सअपला जॉईन व्हा. त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर सध्या तरी बाय मित्रांनो, लवकर भेटू सराव संच 1.2 सोबत. धन्यवाद.